मित्रांनो, एक वेगळाच मुद्दा मला तुमच्या समोर मांडायचा आहे. या विषयावर अशी ओझरती चर्चा झाली, पण तपशिलात जाऊन कुणी आतापर्यंत असं हा मुद्दा धसाला लावला नव्हता. हा केंद्रबिंदू आहे मुद्दा खरं म्हणजे, पण तो समाव माहीत नाही मला मिस झाला आणि आता तर त्याच्यावर चर्चाच होताना दिसत नाही. पण मला असं वाटतं की त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याबाबत निर्णय घ्यायला पाहिजे. अर्थात तो निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यायचा आहे आणि सारासार विचार करून आणि सत्सद विवेकबुद्धीला स्मरून आणि पक्षाचं हित लक्षात घेऊन आणि महाराष्ट्रातल्या जनतेची मानसिकता विचारात घेऊन तो ते निर्णय घेतील असं मला वाटतं. आणि तशा प्रकारे तो निर्णय त्यांनी घेण्यासाठी एक पार्श्वभूमी तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे. मित्रांनो, ज्या वेळेला एक तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि आपण सगळ्यांनी ते पाहतो आहोत, अनुभवतो आहोत, दिसतंय आपल्याला. तर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव जिथे सरकारचा संबंध नाही अशा जाहिरातींमधून, अशा सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीजमधून वगैरे वगैरे एकनाथ शिंदेंचा गट किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना जी टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या खरोखरच अधिकृत शिवसेना आहे, चिन्ह त्यांच्याकडे आहे, संघटनेचं नाव त्यांच्याकडे आहे, तर ती बाळासाहेबांचा फोटो न चुकता त्यांच्या या वैयक्तिक किंवा पक्षाच्या प्रचारात वापरताना दिसतात, सर्रास दिसतात. म्हणजे असं कुठे होत नाही की पक्षाचा काहीतरी कार्यक्रम आहे, पक्षाचं होर्डिंग आहे, बॅनर आहे, पोस्टर आहे, सोशल मीडिया काही एक हे आहे, प्रेझेंटेशन आहे आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा फोटो नाही असं होत नाही. अर्थात त्यांच्याचबरोबर दिघे साहेबांचाही असतो, ही गोष्ट खरी आहे, पण बाळासाहेबांचा फोटो वापरतात. पण मला असं वाटतं की एकनाथजी ह्याचा विचार करून बघा तुम्ही की ज्या वेळेला बाळासाहेबांनी आक्षेप घेतला कुणावर, राज ठाकरेंवर, की तुम्ही माझा फोटो नका वापरून, माझं नाव नका वापरू, त्यावेळेला एक बाणेदारपणा दाखवून, त्यावेळेला एक तडफदारपणा दाखवून एक दमदार असा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आणि खरोखरच त्यांनी बाळासाहेबांनी असं म्हटल्याबरोबर बाळासाहेबांचे फोटो मनसेच्या एकूण एक अवतरणातून, म्हणजे जिथे कुठे त्यांचं प्रेझेंटेशन असेल तिथून ते त्यांनी वगळून टाकले. मला सांगा, महाराष्ट्रातल्याही लोकांना मी विचारतो, शिवसैनिकांना विचारतो, एकनाथ शिंदे यांच्या अनुयायांना विचारतो, समर्थकांना विचारतो की खरोखरच राज ठाकरे यांचं काय अडलं, कुठे काय अडलं? नाही अडलं. राज ठाकरे स्वतःच्या खांद्यावर मनसे घेऊन पुढे गेले. बाळासाहेबांचं नाव वगळायला सांगितल्यामुळे राज ठाकरे यांचं राजकीय नुकसान जराही झालं नाही. बाळासाहेबांची लिगसी, बाळासाहेबांचा वारसा हा त्यांच्याकडे आहे, हा विषय लोकांच्या मनामध्ये राहिला. पण राज ठाकरे यांना गरज नाही वाटली आणि त्यांनी स्वतःला तिथे प्रस्थापित केलं. राज ठाकरे काही फार बाळासाहेबांशी तुलना करता येईल असे नेते आहेत का? नाही आहेत. पण तरी देखील त्यांनी आपलं नेतृत्व हे अशा प्रकारे प्रगट केलं किंवा अशा प्रकारे लोकांमध्ये प्रतीत केलं, सिद्ध केलं, प्रसिद्ध केलं की ज्यामुळे बाळासाहेबांचा फोटो त्यांच्याकडे नाहीच ही सुद्धा जाणीव लोकांना राहिली नाही. आणि योग्य आहे, राज ठाकरे यांचा फोटो आहे. दुसरं उदाहरण आहे अजितदादांचं. अजितदादांबरोबर जरी आमदार गेले असले आणि नाव मिळालं असलं, चिन्ह मिळालं असलं, तरी देखील परत त्यांची ही स्थिती राज ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी नाही. त्यांनाही एक प्रकारे बंदीच घालण्यात आली की तुम्ही शरद पवारांचा फोटो वापरायचा नाही, त्यांचं नाव वापरायचं नाही. अजित पवारांचं मला कौतुक याच्याकरता वाटतं की नुकतेच ते बाहेर पडलेले असून आणि एक परिस्थिती अशी निर्माण झाली की त्याच्यामधून ते बाहेर पडले, उपमुख्यमंत्री झाले आणि या महायुतीबरोबर आले. मनसेने शिवसेनेचं काही हिरावून नाही घेतलं, नाव नाही, चिन्ह नाही, काही नाही, त्यांनी क्लेमच नाही केला. त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि स्वतःचं चिन्ह काढलं, स्वतःचं नाव मिळवलं, स्वतःचं सगळं केलं. अजितदादांनी राष्ट्रवादीचं नावही घेतलं, चिन्हही घेतलं. ओके, पण त्यांनी शरद पवारांचे फोटो वापरणं बंद केलं. कुठे आहे आता अजित पवारांकडे फोटो? नाही ना. काय बिघडलं अजितदादांचं? काहीही बिघडलं नाही. शरद पवारांचा फोटो नाही म्हणून अजितदादांचं काही नुकसान झालं
असं नाही. आणि शरद पवारांचा फोटो जेव्हा वापरत होते तेव्हा त्यामुळे त्यांचा काही फायदा होत होता असंही नाही. याचं कारण अजितदादा ही वेगळी एंटिटी म्हणून आधीपासूनच एस्टॅब्लिश होती आणि त्यामुळे त्यांच्यावर काही परिणाम नाही झाला. माझा मुद्दा एकनाथजींच्या संदर्भात असा आहे की आता 2 वर्ष ते सत्तेत आहेत, मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री म्हणून एक कर्तबगार मुख्यमंत्री, एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री, एक चतुर मुख्यमंत्री, एक लोकाभिमुख मुख्यमंत्री, एक लोकप्रिय मुख्यमंत्री, एक लोकांच्या हितासाठी सामान्यातला सामान्य माणसापर्यंत पोहोचणारा आणि त्यामुळेच सामान्यांना तो असामान्य वाटणारा असा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चेहरा लोकप्रिय आहे, त्यांचं व्यक्तिमत्व लोकप्रिय आहे आणि लोकांना आज त्यांचा आधार वाटतोय. आज लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत आहेत. आज लोक त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांच्यासाठी मतदान करणार आहेत. गेल्या वेळची निवडणूक ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांची परीक्षा बघणारी नव्हती, कुठली, लोकसभेची. पण आताची निवडणूक त्यांच्या परीक्षेची आहे. त्यांची परीक्षा सत्व परीक्षा. मोदींनी दिली ती अग्निपरीक्षा होती आणि त्यांच्याविरुद्ध जाणारी 2-3 नॅरेटिव्ह होती, जी आरक्षणाच्या संदर्भात होती, घटना बदलण्याच्या संदर्भामध्ये होती आणि थोडंसं काही त्यांच्या स्वभाव दोषांच्या ही संदर्भात होती आणि संघाचं असहकार्य हा देखील मुद्दा होता. त्यामुळे ते 240 पर्यंत खाली आले. पण तो पराभव हा एकनाथ शिंदे, फडणवीस आणि यांचा नव्हता लोकसभेतला. त्यामुळे लोकसभेपेक्षा वेगळा कौल, वेगळी मान्यता, वेगळं मतदान, वेगळा कल हा महाराष्ट्रामध्ये मतदारांचा असेल. हरियाणामध्ये ही 10 पैकी 5 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या ना, पण तरी देखील हरियाणामध्ये सत्ता आली. तसंच लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये काय निकाल लागला हा पास्ट आहे, हा भूतकाळ आहे. वर्तमान काळामध्ये शिंदे काय करतायत, शिंदे कसा हाताळतायत महाराष्ट्र, शिंद्यांपुढे वेगवेगळे जे संघर्ष, आंदोलनं, आक्रोश, आंदोलनं ही उभी आहेत, त्यांच्याशी ते कसं डील करतायत, त्यांच्यावर कसं ते एक प्रकारे सामंजस्याचा मध्यम मार्ग काढतायत, हे सगळं लोकांसमोर असल्यामुळे मला असं वाटतं की आता विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांचं नाव वापरून, फोटो वापरून मतं मागायची गरज राहिलेली नाही. कोणाचीही दुसऱ्याचे फोटो वापरण्याची त्यांना गरज नाही. दिघे साहेबांचं त्यांचं एक नातं होतं. दिघे साहेब हे असे ठाणे जिल्ह्याबाहेर काही महाराष्ट्रव्यापी नेतृत्व नव्हतं. हे जरी खरं असलं तरी एकनाथ शिंदेंनी दिघे साहेबांचं नेतृत्व हे बाळासाहेबांनी जे दाबून टाकलेलं होतं, ठाणे जिल्ह्याबाहेर जाऊ दिलं नव्हतं, ते उलट त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केलं. दिघे साहेबांचं एक वलय, विभूतिमत्व हे त्यांनी प्रस्थापित केलं. त्यामुळे ठीक आहे, तो तुम्हाला एक कुणीतरी वारसा सांगायला लागतो विचारांचा, कर्तृत्वाचा, एक हिंदुत्वाचा, तर ठीक आहे, तुम्ही दिघे साहेबांचे फोटो वापरा, ते तुमच्या हक्काचे आहेत, ते तुमचे आहेत, तुम्ही त्यांचे आहात, त्यामुळे त्यांचा वापरा. पण बाळासाहेबांचा फोटो तुम्ही आता नाव आणि फोटो वापरू नका विधानसभा निवडणुकीला, असं माझा तुम्हाला एक मित्र म्हणून सल्ला आहे. आणि तुमच्या समर्थकांना विचारा, ते देखील म्हणतील की दरवेळी उद्धवनी कालीकांडी करायची, उद्धवनी काहीतरी छद्मी उद्गार काढायचे, अपप्रचार करायचा की बघा 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 यांना अजूनही बाळासाहेबांचं नाव घ्यायला लागतं, त्यांचा फोटो वापरावा लागतात, माझ्या बापाची पुण्य आहे, माझा बाप चोरला, खतम करून टाका, फिनिश्ड. यू डोंट रिक्वायर बाळासाहेब ठाकरे नाव. तुम्हाला तुमची पुण्याई आहे, दिघे साहेबांची पुण्य आहे, तुम्ही संघटना उभी केली आहे, आज चारी बाजूनी ओघ तुमच्याकडे येतोय. बाळासाहेबांचं नाव, फोटो यापुढे तुमच्या प्रचारातून, पक्षीय प्रचारातून अजिबात बंद करा, काही फरक पडणार नाही. एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे ही जोडी लोकांच्या मनामध्ये आता धर्मवीर 2 आलाय त्यानंतर तर प्रस्थापितच झालेली आहे आणि या अर्थी तो चित्रपट इतका चांगला रिझल्ट देतोय, तर त्यामुळे बाळासाहेबांची तुम्हाला गरज राहिलेली नाही. आणि बाळासाहेबांनी आयुष्यभर आनंद दिघ्यांचा द्वेष केला, हे सत्य मी वारंवार सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरे देखील तुमचा द्वेष करतात, मत्सर करतात, ही फॅक्ट लपवता येणार नाही. मग कशाला त्यांचे उपकार हवेत, कशाला त्यांना मागण्याची संधी द्यायची की माझा बाप चोरला, तुझा बाप तुला लखलावो, तुझे वडील तुला लखलावो, तुझे पिताश्री तुला लखलावो. आमचा गुरु आहे इथे, आम्ही त्याचे शिष्य आहोत, त्याच्या विचारानुसार चालतो. आम्हाला यापुढे बाळासाहेबांच्या फोटो आणि नावाची गरज नाही. म्हणू नका, जाहीरपणे काही बोलू नका, कृतज्ञतेचा आरोप करू नका, घेऊ नका. पण ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी न बोलता काढून टाकला, अजितदादांनी न बोलता काढून टाकला, तुमच्याकडूनही बाळासाहेबांचा फोटो आणि नाव
काही न बोलता भाष्य करता, करू दे, विरोधक करणार भाष्य, बघा 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 कशी कृतज्ञता आहे वगैरे वगैरे, यांनीच त्यांना केलं होतं वगैरे वगैरे. लक्ष देऊ नका, सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या. बाळासाहेबांचं नाव आणि फोटोची तुम्हाला गरज नाही. तुम्ही आणि दिघे साहेब महाराष्ट्रामध्ये पोचलेले आहात, घराघरात, मनामनात. गो अहेड, यू डोंट रिक्वायर एनीबडीज फोटो और नाव. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.